विद्वजन, संस्थेवर प्रेम करणारे सर्वच मान्यवर व सर्व रसिकांना माझा नमस्कार. चैत्र पालवी सर्वांनाच खुणावते आहे. नववर्षाच्या संवेदना रोमरोमी भिनवूनच सहजपणाने जगण्याला सामोरे जाऊया. आपणा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गुमंत विद्या निकेतन ही संस्था यंदा शतकोत्तर 11वा वर्धापन दिन साजरा करत आहे. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्यापूर्वी सुद्धा एक कृतज्ञतेचा नमस्कार अशा व्यक्तिमत्वांसाठी आणि अशा संस्थांसाठी आम्ही करीत आलो आहोत, ज्याने अपार्ट फ्रॉम देअर इंडिव्हिज्युअल लाईफ्स स्वतःपुरतं आत्मकेंद्रित न राहता समाजासाठी जे काही केलं, योगदान दिलं आणि प्रसिद्धी परामुख राहून सुद्धा असं जे काम करीत आलेले आहेत त्यांना तुमच्यासमोर सादर करणं आणि एक आदर्श जनमानसासमोर ठेवणं या उद्दिष्टाने हा समारंभ आम्ही आयोजित करतोय. ही आमची जबाबदारी आहे असं आम्ही मानतो. तर यंदा या पुरस्कारांचे मानकरी आहेत अभिजित प्रभुदेसाई, वर्म डिमेलो, प्रकाश राव होळकर आणि एक संस्था जिचं नाव आहे चेतना चॅरिटेबल ट्रस्ट, दिव्यांग बालकांसाठी कटिबद्ध अशी ही संस्था. या 4 संस्थांचे प्रतिनिधी आज आमच्यामध्ये आहेत. त्यांच्यासाठी एकदा तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा. आजच्या समारंभाला जे प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला लाभले आहेत ते पुणेकर आहेत. पुण्यातला प्रत्येक माणूस ही एक व्यक्ती नसते, ती संस्था असते असे काही जण म्हणतात. काहींना त्यांना डिवचायचं पण असतं, पण तसं नसतं. पुणे तिथं काय उणे असं म्हटलं जातं. परंतु असे पाहुणे आज आम्हाला लाभलेले आहेत. त्याचा थोडक्यात परिचय करून देतो. पेशाने पत्रकार, लोकसत्ता या दैनिकाचे निवासी संपादक म्हणून ते पत्रकार आहेत. पण त्याहून त्यांची अधिक ओळख जी आहे ती जे संगीतावर मनापासून प्रेम करतात त्यामध्ये मी आलो. त्यांचे वडील ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व होतं. पुण्यामध्ये ते हिंदीचे प्राध्यापक होते, डॉक्टर श्रीरंग संगोराम. त्यांचे हे सुपुत्र आणि त्यामुळे संगीताचा वारसा त्यांना घरबसल्या लाभला आणि त्यामुळे हे एक वेगळ्या प्रकारचं रसायन म्हणून मला जाणवत गेलं. मी सांगतो तुम्हाला त्यांच्याबद्दलच सांगतो, त्यांच्या वडिलांबद्दल सांगतो. प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन पुणे या संस्थेनं एक ग्रंथ सिद्ध केला. त्या ग्रंथाचं नाव होतं वेध संगीत, नाटक आणि नाट्यसंगीत. प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन ही केवढी मोठी मान्यवर संस्था आहे हे रंगकर्मींना सांगायला नको. गानवर्धन नावाची एक संस्था, त्या संस्थेने एक ग्रंथ सिद्ध केला, मुक्त संगीत संवाद. या दोन्ही ग्रंथांचं संपादन डॉक्टर श्रीरंग संगोराम यांनी केलं. त्यांची माझी जुनी ओळख झाली आणि त्या ओळखीतून मग सुपुत्रांचा परिचय झाला. आम्ही त्यांना निमंत्रित केलं, ते आले. त्यांचं एक पुस्तक आहे आस्वादक संगीत समीक्षा म्हणून. ते सुद्धा अतिशय वाचनीय असं पुस्तक आहे. आणि तुम्हाला सांगतो, जगप्रसिद्ध असा पुण्यामध्ये जो गंधर्व सवाई गंधर्व महोत्सव होतो, त्या कार्यक्रमाच्या महोत्सवाच्या आयोजनामध्ये त्यांचा मोठा वाटा असतो. काही वर्षे ते कार्यकारी मंडळावर सदस्य आहेत आणि पंडित भीमसेन जोशी यांच्या नावे आणि त्यांचे गुरुवर्य सवाई गंधर्व यांच्या नावे तो सोहळा होतो आणि त्या सोहळ्याशी ते अतिशय जवळून निगडीत आहेत. ही त्यांची ओळख मला वाटतं पुरेशी आहे. सूरश्रेष्ठ या नावाचं एक त्यांचं पुस्तक अलीकडेच प्रसिद्ध झालेलं आहे आणि ते सुद्धा अतिशय वाचनीय आहे. आणि त्यांची गाठभेट नेहमी
होत असते दैनिक लोकसत्ताच्या माध्यमातून, खास करून जेव्हा कला, संस्कृती, संगीत, साहित्य अशा विषयांमधून त्यांचं असं योगदान असतं. लोकसत्ताचं असं हे आहे की जे लिहितात संपादके, त्यामध्ये त्या त्या विषयाचे गाढे व्यासंग असतात. एखादा अर्थशास्त्रावर लिहितो, एखादा आमच्यासारख्या वाचकांना दत्ता नायक आहे, आम्ही बोलत होतो तर आम्ही वाचतो, तेवढं होतं काय, हा अग्रलेख कुणी लिहिला असेल, असे एकटाच अग्रलेख लिहित नसतो. मग लक्षात येतं, जर तो एखाद्या संगीतकारावर लिहिलेला असेल तर मग तो आमच्या संगोरामानेच लिहिलेला असावा. तो सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रसिद्ध होतो. असे हे बहुआयामी असं व्यक्तिमत्व, त्यांचं स्वागत करतो. आणि यानंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि जे आमचे आज पुरस्कार विजेते आहेत आमच्या संस्थेतर्फे, त्यांचं मनापासून स्वागत. तुमचा आदर्श आम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि अशा पद्धतीनं हा जो वारसा आमच्या संस्थेला लाभला तो पुढे नेण्याचा प्रयत्न आमची संस्था करीत आली आहे आणि त्यासाठीच हा सगळा आमचा खटाटोप असतो. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि देवकी नाईक यांना विनंती करतो यापुढची सूत्र तिला सांभाळावी. धन्यवाद. पहिला पुरस्कार आहे केशव अनंत नायक स्मृती समाजसेवक पुरस्कार. गोमंत विद्यानिकेतनचे संस्थापक चिटणीस, हाडाचे सामाजिक कार्यकर्ते केशव अनंत नायक, त्यांच्या प्रेरणादायी स्मृतीस उजाळा देण्याचा हा लहानसा प्रयास. मानपत्र. श्री अभिजित प्रभू देसाई यास सविनय नमस्कार. अगदी लहानपणापासून आपल्याला निसर्गाचा लळा लागला. विज्ञान शाखा निवडून आपण अभियांत्रिकीची पदवी मिळवली, पण मनोमन माहित होतं की काम निसर्गात करायचंय. काही वर्षे चरितार्थाकरिता पुरेसे पैसे कमावले व आपल्या आवडत्या क्षेत्राकडे वळालात. रोज पहाटे ब्राह्ममुहूर्ताला गोव्यातील जंगल, डोंगर, खारफुटीचा प्रदेश, नद्यांची खोरी, लागवडींचा प्रदेश अशी आपली भ्रमंती सुरू होती. याच काळात स्थानिक लोकांशी आपली छान मैत्री जुळली. त्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी आपल्याला समजू लागल्या व माहिती गोळा करून जमेल तेवढी मदत आपण करत होतात. 2006 साली मात्र गोव्याचा प्रादेशिक आराखडा जाहीर झाला व त्यामुळे निसर्गावर होऊ घातलेल्या अनिष्ट परिणामांची जाणीव काही मंडळींना झाली. त्यांनी आपल्याकडे धाव घेतली. आपण ते समजावून घेतले. मग मोठी लढाई सुरू झाली. गावागावात जाणे, त्यांना जमिनीचा वापर कसा बदलू शकतो, त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम, हे नकाशे, चित्र व दाखले देऊन आपण लोकजागृती केली. अनेक लोक या लढाईत होते. अखेर सरकारला तो आराखडा रद्द करावा लागला. ही लढाई लढताना आपल्याला समजले की कायदे करणारे कागदी घोडे नाचवतात, जनसामान्यांना अंधारात ठेवतात. मग या व्यवस्थेला तोंड देण्याकरता आपण कायद्याचा अभ्यास केला. त्यामुळेच आज न्यायालयात जाताना आपल्याला काहीच अडचणी येत नाहीत. अर्थकारण समाजाची संस्कृती, पर्यावरण व जीवन पद्धती ठरवते. आज समाजात प्रामुख्याने 2 अर्थव्यवस्था राबत आहेत. एक औद्योगिक, दुसरी संसाधने निर्माण करणारी. औद्योगिक अर्थव्यवस्थेला संसाधनांची गरज भासते. उद्योग मोठे होत राहतात, पण साधन संपत्ती त्या प्रमाणात वाढत नाही. त्याच्या वाढीला मर्यादा आहेत. म्हणून आपण ठरवले की ही साधन संपत्ती निर्माण करणारे जे छोटे छोटे समुदाय आहेत, त्यांचे हात बळकट करणे व त्यांना नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे हे महत्वाचे आहे. ते कार्य आपण कसलाही आव न आणता करत आहात. या कार्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचा धोका आपण जेव्हा जेव्हा हेरलात, मग तो कावरेच्या खाणींचा प्रश्न असो व नदी किनाऱ्यांचे खाजगीकरण असो, आपण त्या लढ्यात एकांड्या शिलेदाराप्रमाणे सामील झालात. काहीतरी मिळवणे हा आपला कधीच उद्देश नसतो, तर निसर्गाला कुठलाही अपाय न करता शाश्वत विकास हाच हेतू मनात ठेवून कार्यरत राहणे हे आपण करता. कुठलाही विचार, तत्वज्ञान वा मत विज्ञानाच्या सहाणेवर घासूनच आपण त्याचा स्वीकार करता. शिव व शक्ती या संकल्पनेची प्रचिती आपल्याला भल्या पहाटे निसर्गाच्या सानिध्यात मिळाली. केंद्रीय विद्यालयात शिकताना
निरर्थक भीती बाळगणे कमजोरीचे लक्षण हे आपल्या मनावर बिंबले गेले. कुठल्याही माणसाला घेण्यापेक्षा देण्यातच आनंद व समाधान लाभते या विचारांवरच आपली वाटचाल सुरू आहे. आपल्याला या प्रवासाकरिता आमच्या शुभेच्छा. आमच्या संस्थेतर्फे दिला जाणारा केशव अनंत नायक स्मृती समाजसेवक पुरस्कार आपल्याला देताना आम्हाला अतीव आनंद होत आहे. गोमंत विद्यानिकेतन संस्थेक पयली आभार मानता की हे जे गोंयांत आमचे काम चालू आसा ताचो तुमी सन्मान केला. इतलेच म्हणूंक सोदता की हो पुरस्कार म्हाका न्ही गोंयभर जायतो लोक आमचे गोंय आनी आमचे मुखाल्ले पिळग्याचे फ्युचर सांबाळपाक वावुरतात. आनी अनेक लोक आमकां खबर ना, दिश्टी पडनात, पूण म्हज्याकी खूब चड सॅक्रिफायस करतात. तांचे खातीर हो पुरस्कार म्हणून हांवें हो स्विकारला. फक्त ही एक ऑपॉर्च्युनिटी तुमचे कडेन शेअर करपाक की हांव एक हें मागता, ऑपॉर्च्युनिटी मागता की आमी एक बदल हाडपाकूच जाय. खूब गरज आसा आनी हो बदल आमचे सगळ्यां कडेन जो संबंद आसा जमनी कडेन, एकमेका कडेन आनी मुखाल्ले पिळग्यां कडेन, हो आमी आतांच बदलनात जाल्यार मनशाची जात आनी पृथ्वी हाजे मुखार फ्युचर कितें आसा तें कोणाच्यान सांगूंक जायना. सगळ्यांचो आभार मानतात. देव बरें करूं. गोव्यातील संस्थात्मक कार्याला चालना देण्यासाठी संस्थेचे एक संस्थापक थोर विचारवंत काशीनाथ दामोदर नायक यांच्या स्मृती प्रित्यर्थ सामाजिक संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. मानपत्र चेतना चॅरिटेबल ट्रस्ट यास 1998 साली संकल्प थिएटर कुडचडे या नाट्य संघातील काही समविचारी सभासदांनी चेतना चॅरिटेबल ट्रस्टचे गठन केले. प्राथमिक आरोग्य केंद्राची निगा राखणे, रुग्णवाहिनीची सेवा, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वन महोत्सव अशा अनेक समाज उपयोगी कार्याला सुरुवात केली. संकल्प थिएटर आयोजित अखिल गोवा कोकणी नाट्य स्पर्धेच्या सांगता समारोहात दरवर्षी दिव्यांग विद्यार्थी एक नृत्य सादर करतात. संस्थेच्या संयोजकांना या विद्यार्थ्यांच्या बरोबर संवाद करत असता एक गोष्ट जाणवली, ती ही की या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य दडले आहे, पण ते शोधण्यात आपण कमी पडतो. बस मग या संवेदनाक्षम मंडळींनी 2009 साली या ट्रस्टची नोंदणी केली. ब्रीदवाक्य केलं ते असे, तुमचा जगाने स्वीकार करावा म्हणून आम्ही तुम्हाला नाही तर जगालाच बदलू. पहिलं लक्ष ठरवले ते दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता प्रशस्त व अत्याधुनिक शाळा, ज्यामध्ये सर्व सुविधा व उपकरणे असतील. त्यासाठी अशा शाळांना भेट देणे, अंतर्जालावरून महत्वाच्या गोष्टींची माहिती मिळवणे असे सुरू झाले. अनेक नाट्यप्रयोग करून संकल्प थिएटरने काही रक्कम गोळा केलेली. त्याचबरोबर सोडत विक्री करून आणखी निधी गोळा करण्यात आला व 10,220 चौरस मीटर जागा घेतली. याबरोबरच 2015 मध्ये चेतना एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली व 32 मुलांना घेऊन एका भाड्याच्या जागेत शाळा सुरू केली. विद्यार्थ्यांची ने-आण करण्याकरिता विशिष्ट सुविधा असलेल्या 3 बसेसची नियुक्ती केली. आज या शाळेची पटसंख्या 141 आहे
आणखीन एक वैशिष्ट्य हे की ही शाळा कुठल्याही स्वरूपात फी आकारत नाही. 26 फेब्रुवारी 2023 रोजी चेतना एज्युकेशन सोसायटीच्या भव्य दिव्य अशा नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. या नव्या संकुलामध्ये स्पीच थेरपी, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, कर्णबधिरांच्या करिता साऊंड प्रूफ स्टुडिओ, प्राथमिक उपचार केंद्र, क्रीडांगण, कार्यशाळा अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सुविधा उपलब्ध आहेत. दिव्यांगांना मानाने जगता यावे यासाठी हे जे शिवधनुष्य आपण उचलले आहे ते फक्त पेरण्याकरताच नाही तर त्यावर प्रत्यंचा चढवून लक्षवेध करावा या एकमेव उद्दिष्टाने. आपल्या या स्वप्नवत वृद्धाला नमन करून आमच्या संस्थेतर्फे दिला जाणारा काशीनाथ दामोदर नायक स्मृती सामाजिक कृतज्ञता पुरस्कार आपल्याला प्रदान करताना आम्हाला अतीव आनंद होत आहे. आमच्या चेतना चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेक या गोमंत विद्यानिकेतनान आज सन्मान केलो म्हणून हांव चेतना चॅरिटेबल ट्रस्टाच्या वतीन तांकां मना काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा. गोमंत विद्यानिकेतन ही संस्था हाजे सभासद सगळे दिग्गज असे निस्वार्थी असे लोक, तांचे कलाकार, बरे बरे कलाकार, आनी ताणें तो प्रोग्राम आज पर्यंत करत आयल्या. ते आनी कोणाच्यान जमपाना अशे प्रोग्राम आनी इतली 111 वर्साची संस्था हाणें आमचो सन्मान करप आमचे सारकी संस्थेचो नव्या. काळजांतल्यान सांगता की हो सन्मान, हो पुरस्कार आमकां राष्ट्रपती पदका परस व्हडलो. आमी गेली 8 वर्सां स्कूल चलयतात आनी 9 वर्सां जालीं स्कूल बांदतात तें निमाणें कंप्लीट जालें. हातूंत आमकां खूब जाणांचो आदार लागलो, तुमचे सारके लोकांचो. जनार्दन बाब वेर्लेकार एक पयसो घेनासतना आमचो अकाउंट्स पयले. तशेंच दत्तबाब नायक हेय आमचे बरोबर आसात. खूब जाण आमचे बरोबर आसात. ते खातीर हे जावपाक पावले. परत एकदां सगळ्यांक मना काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा. मराठी साहित्य विश्वात आपल्या प्रतिभेने मोलाची भर घालणाऱ्या कवीस गोव्याचे श्रेष्ठ कवी दामोदर अच्युत कारे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गोमंत देवी हा पुरस्कार दिला जातो. मानपत्र. कविवर्य प्रकाश होळकर यास सविनय नमस्कार. मराठी काव्यधारेतील नव्या दमाचे प्रतिभावान कवी म्हणून आपली गणना होते. आपण स्वतः कृषी जीवन जगलेले, आजही जगत आहात. त्यामुळे शेत शिवार हे आपल्या अनुभूतीचे केंद्र. मातीशी आपला नित्य संबंध राहिला. माती ही आपली माता, ती धात्री, धरित्री. तिचा परिमल माणसाच्या पंचसंवेदनांना नवी चेतना देणारा, नवी ऊर्जा पुरवणारा. मातीशी असणारे नाते हा सर्जनशीलतेचा मूलकंद. आपण हे सत्य जाणले, तेच आपले जीवन तत्व मानले. आपण कोरडे नक्षत्र मध्ये कृषी जीवनाच्या मूळ गाभ्याला स्पर्श करणारी कविता लिहिली. ती नव्या वळणाची आणि नव्या स्पंदनांची मुळाक्षरे ठरली. जमिनीचा ओलावा व प्रकाश वाटांचा वेध घेत कृषी संस्कृतीमधील प्रतिमा विश्व घेऊन नव्या आत्मविश्वासाने आपली कविता काव्य क्षितिजावर ठामपणे उभी राहिली. पूर्वसुरींचा वारसा, आधुनिक विद्येतील नवचैतन्य घेऊन आलेल्या आपल्या कवितेने स्वतःची लखलखीत नाममुद्रा निर्माण केली. आपली शब्दकळा काव्याशयाला पेलणारी, अनुभव संपन्न आणि स्वतेजाने तळपणारी, तर काव्यशैली शेतकऱ्यांच्या अंतरीची दुखरी नस नेमकेपणाने हेरणारी आणि समर्थ अभिव्यक्तीतून तिला पेलणारी.
समकाळातील काव्यभाषेसारखीच परंतु अनोखेपण जपणारी. त्यामुळे नक्षत्र जरी कोरडे असले तरी संवेदनाशीलतेचे नित्य धुमारे फुलवणारी आत्मशक्ती आपल्या शब्दामधून रसिकांना जाणवत राहते. सत्कवितेचे खरे लक्षण हेच की सामान्य रसिकांपासून चोखंदळ रसिकांपर्यंत जाणीवांच्या कक्षा वाढवीत जाणे. आपण प्रथम पावलापासून हे घडवून आणले म्हणून कवी यशाचे श्रेय आपणाकडे जाते. म्हणूनच तर आचार्य अत्रे, गदी माडगुळकर, नाघ देशपांडे, नाधो महानोर, वसंत सावंत आणि भुजंग मेश्राम अशा मराठी काव्यकुलातील स्वनामधन्य कवींच्या सन्मानार्थ ठेवलेले पुरस्कार आपणास आजमितीला प्राप्त झाले आहेत. रानगंधाचे गारुड हा कविवर्य नाधो महानोर यांच्यावरचा गौरवग्रंथ आपण संपादित केला. आजवर राष्ट्रीय स्तरावरच्या साहित्याला वाहिलेल्या नियतकालिकातून आपल्या कवितांना स्थान प्राप्त झाले आहे. कविता 20व्या शतकाची या प्रातिनिधिक काव्य संग्रहात ज्योतिबा या कवितेला स्थान मिळावे हा दुग्ध शर्करा योगच. मराठी चित्रपटांना आपण दिलेली गीते पारितोषिक प्राप्त ठरली. आपल्या काव्यशक्तीची ही एक निराळी मिती. आता मृगाच्या कविता या आपल्या नव्या संग्रहाची वाट पाहत आहोत. आपणास आमच्या संस्थेमार्फत दिला जाणारा कविवर्य दामोदर अच्युत कारे स्मृती गोमंत देवी पुरस्कार देऊन गौरवताना संस्थेस अतीव आनंद होत आहे. गोव्याच्या भूमीत हा आशीर्वाद मला मिळतो आहे हे माझं भाग्य आहे. योगायोगाने आता मला आठवलं की 97ला पुस्तक आलं आणि कविवर्य वसंत सावंत यांचं त्यानंतर निधन झालं आणि वसंत सावंत सरांच्या नावाने कविवर्य वसंत सावंत त्यांच्या नावानेच जो पहिला पुरस्कार होता तो मला मिळाला. आणि त्यानंतर ते आजपर्यंत जेवढे काही पुरस्कार मिळाले ते सगळे कविवर्यांच्याच नावाचे होते. आणि आज पुन्हा दामोदर अच्युत कारे कविवर्य यांच्या नावाचा पुरस्कार, त्यांच्या स्मृतीसाठी ठेवलेला पुरस्कार गोमंत देवी पुरस्कार मला मिळतो आहे. मी खरंच भाग्यवान आहे की जे मला रखरखीत रान दिसतं आणि गोव्याच्या भूमीत आल्यानंतर मला सगळीकडे पाणी आणि हिरवं दिसतं. हे दोन्हींच्या मधला कुठला तरी प्रवास मी करतो आहे आणि जे साचले पण आहे ते व्यक्त करण्याचा पुन्हा प्रयत्न करतोय. की कालच तर सुरू झाला पानकळा आणि एका रात्रीत कशी तयार झाली वावरभर वारुळे. कालच तर सुरू झाला पानकळा आणि एका रात्रीत कशी तयार झाली वावरभर वारुळे. नुसत्याच शेणा मातीच्या वासाने भुई पोखरून वर येत असेल का किड्या मुंग्यांची रांग. कालच तर सुरू झाला पानकळा आणि एका रात्रीत कशी तयार झाली वावरभर वारुळे. नुसत्याच शेणा मातीच्या वासाने एवढी भुई पोखरून वर येत असेल का किड्या मुंग्यांची रांग. जगण्यासाठी सगळाच उतावळेपणा एकवटून येतो. जगण्यासाठी सगळाच उतावळेपणा एकवटून येतो. मग पूर ओसरून गेला तरी उरात कशाचा तुंबारा दाटून राहतो. उरात कशाचा तुंबारा दाटून राहतो. क्षणोक्षणी असं दाटले पण माणसाच्या वाट्याला येतं आणि त्याला मोकळं करण्याचं काम कुठेतरी निसर्ग करत राहतो. माझ्यासारखा एक लहान माणूस शब्दातून ते मोकळं करण्याचा व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो आणि गोमंत विद्यानिकेतन सारखी संस्था त्या शब्दांचं कौतुक करते, शाबासकीची थाप माझ्या पाठीवर देते. हा दामोदर अच्युत कारे यांचा आशीर्वाद समजून मी हा पुरस्कार स्वीकारतो. मी थांबतो. The Pirubai Dalal Swayam Siddha Puraskar is awarded to a successful woman entrepreneur. Citation: Verma de Mello, a proud Goan, is an extremely accomplished and internationally recognized fashion designer and social worker with a focus on Goan culture and women empowerment. She has a bachelor's degree in law from the Kare College of Law, Margao, albeit her passion lay elsewhere. While her batchmates went on to illustrious careers in the legal field, she chose a difficult path and struggled to garner recognition and achieve success in the field of fashion.
She is best known for her beautiful and elegant gowns that have created wonderful lasting memories for many a lucky bride. Verma has always supported local Goan artisans and music and incorporates both in most of her shows. Verma used the Paris Haute Couture Week as an opportunity to showcase her collection on Ahimsa silk, calling for international integrity and peace. In 2016, Verma impressed at the World Fashion Week in San Francisco with a collection on 29 weaves of India called A Paean to Timeless India. She was also invited to be part of the 69th Cannes Film Festival held in May 2016 at Chic Cannes. As the grand finale designer, Verma chose Kadamba Queens as her storyline and showcased the lifestyle, trends, persona and character of Goan women at the festival. But there is so much more to the multifaceted Verma. She is not only passionate about her work and Goan traditions and culture, but she's also been immensely compassionate to the people of Goa. She has built toilets for women, supplied food to many quarantined families, and PPE kits to health workers during the pandemic. She has made tremendous efforts to preserve and revive the artistic traditions of Goan culture, as well as the nuances of tribal arts by adopting a couple of villages in South Goa. Women and girls from these villages are selected, trained, and given employment, making small pieces using stitching, sketching, hand weaving, knitting, and other techniques, which has brought significant changes and progress to not just their lives, but those of their families too. All the proceeds from her international shows are used to support the villages she has adopted. Having blossomed in our small town of Margao, it is truly gratifying to honor her local and global achievements and bestow upon her the Pirubai Dalal Swayam Siddha Puraskar 2022. Cannot speak as good as other recipients spoke. Anyway, language is just something to communicate, so whatever I speak will be straight from my heart. So ladies and gentlemen, I felt completely humbled to receive this honor. Such a big honor for such a small book. I don't think I've done as much as Mr. Abhijit and other recipients have done. We have still lots to do in life. Goa needs us. Goa needs you all here, whoever's contributed in your own ways. This shawl, in fact, I don't want to keep it away from me now. This reminds me of my journey, the path I chose. The path where I have gone through difficult times. I might have fallen down 100 times, but 100 times I've stood. I stood with grace and honor. The fear, the competitions, the frustrations, the criticism, the the mockery, and just name it. It was just emotions, different emotions I've gone through. But somewhere, I made it a point that I will not give up in life. And I'll see that I do something for my Goa. I had lots of opportunities when I went to France. They've given me lots of opportunities to stay back and have a good job. But I prefer to be in Goa because I just love my motherland. So, I participate. Of course, I represent Goa internationally. And the proceeds, what I get, as you all said, that I use it for the education of the marginalized girls, because there are many girls in the hinterlands. There are some different villages like Kotigaon. From Kotigaon, it's Dabel, where I have adopted this village. And there is about 17 families where girls are not educated. Only the boys are given education. So here,
what we do is, those girls, we train them, we teach them sewing and basic education, of course, their health, their other whatever they require. And I constructed toilets for them because I've seen this. The girls used to make a group in the morning and they used to go to the jungle, so it was very sad. And similarly now I've gone to Sattari as well. I'm trying in small pockets. I'm trying in my own ways. So I request all the women here, remember, when you power a woman, empower women, you empower the nation. So we need you. We need your contribution towards our society. Many women here they need your help. We need to raise them up. So with these few words, I thank you all, and I'm sure many more women will come forward to extend your help. You don't need money. All you need is spend time for them, and तुमचे कला आसा, तुमचे creativity आसा, कितें आसत जाय, you spread it, you teach them. They need this help. With these few words, I thank you all. Thank you, sir, for having come to all.